ऊन किती झाले भाई. काय करते गाजराबाई? काय नाही भाई. आज आहे का तू रिकामी? हा मोकळीच आज. काय माझं काम होतं ना. काय जमा का? काय काम काय एवढं मोठं नाही. हा एक किरकोळच काम आहे. आपण सांगा तर खरी. फक्त माझा मुळा घसून धुवायचा. मुळा घसून धुवायचा. हा. तो मुळा तिकडं चुलीत घाल ना. काय मग माझी मुळा घसून धुवायचं, तिकडं घसीत बसन, तिकडं दूध बस. मी काय म्हणतो, उपटायचं काम का धुवायचं काम तुझ्याकडे? तू इथं चुपड बाबा, तू इथं दूध बसन. पण तुला अडचण काय? तुला काय अडचण? अडचण काय म्हणजे? हा? ए बाई हे काय असं बाय बाय रिकामटीच आहे ना तू. मी रिकामटी असले म्हणून मी काय लोकांचे काढायचे काम देतो काय मग मला? पण मग तुला पैसे मतलब आहे ना. मग पैशाची मतलब जरी असलं तर मग हे काम करते काय? मला हे काम सांगतो. मग तो मुळा लय उड्या मारूत असं लय खराब झाला असं तर घरूनच घसून घेन, घरूनच धुवून घेन. मी रिकामी काय नाही तर मग उपटायचं काम करू. मी नाही उपटायचं काम करीत. तू उपटीत बस. मग येते का काय मग आपल्याकडे? नाही तर मला ठीक आहे का? लोकांचे काम सोडून देते आणि बसते तो वाले उपटीत. उपट तुला काय पैसे? मी रिकामी नाही कोणाची उपटीत बसायला. अरे वा हे काय बाय वाय बरे भांडण काय? माय मी गपचूप बसली नाही इड. नाही गपची बसली नाही, उभी होती गपचूप. गजराबाई काय करते काय नाही. मग नाही मला काही काम बसले माई मी. मग तू काय डोकं लावायला आला काय मला? आता तू ना, आता मला लय जाणे सांगितलं ती रताळ धुवायचं काम करती, गाजर धुवायचं काम करती, मुळे धुवायचं काम करती. मग आपलं आहे, मला आपल्याला चाल. मग लोक असे सांगत का तुम्हाला काय? मी लोकांचे धुवून देते म्हणून? मग आता त्या बाबूरावचे तो गाजर किती धुतले? मग आता गाजर धुतले ना तुम्ही म्हणते मायवाला मुळा घसून धुवून दे. गाजराचे बाबूरावचे गाजर बरं साल्ट काढले तो. हा मग मला तेवढाच उद्योग आहे. हा तरी बाबूराव खुश व्हाय ना तेवर. मी तर काथ्याच घेऊन बसले घसून द्यायला. तरी बाबूराव खुश व्हाय ना तेवर. अहो काय बोला त्या काय वागा त्या. आता ते कोंबारात ते रताळ होते वाकडे तिकडे, ते नाही तुला एवढं गाजता आले. पण मावाला मुळाला सरळ एकदम. तो मुळा सरळ तिकडेच जाऊ दे बाबा. मा काय माग लागू नको. हा पण मी काय कोणाचे गाजर धू नाही तर कोणाचे रताळ धू, पण मला काय तोवाला मुळा पटत नाही. मला तो मुळा धुवायचा. काय मामुळे तुला काय वावडे का? वावड्याचा प्रश्नच नाही मला. तोवाला सभावच पटत नाही बाबा. पण मा स्वभावनं काय केलं तुला? काय केलं म्हणजे काय? मी काय केलं तुला आजपर्यंत? मग काम सांगायचं नाही व्यवस्थित. निंदायचंय का तिकडं खुरपायचंय? आला म्हणतो मायावाला मुळा घासायचा आहे आणि मग धुवायचा आहे. मग तो मुळा तिकडं चुलीत घाल, त्याचा जाळ होऊ दे तिकडं. अगं तो कापून खायची वस्तू, जाळायची वस्तू नाही ती. म्हणजे मग तू काय देणं आहे का नाही? कापून खायची वस्तू म्हणजे आजपर्यंत कोणा कापलं? तुम्ही कापू राहिले. अरे चाकलं कोण का खाताय ते? तुम्ही मुळे म्हणून राहिले का? मग आले तुम्ही कसं काय म्हणले? मग मा मुळा घासायचा आणि धुवून द्यायचा. तुम्ही म्हणायचं ना मायवाले मुळे लोकांचे काम जर असले बाई माय गाजर धुवायचे, बाई मायवाले रताळ धुवायचे. तुम्ही काय म्हणले आल्या तुम्ही म्हणायचं मग मायवाले मुळे उपसायचे आणि मुळे धुवून द्यायचे. तुम्ही डायरेक्ट आले तुम्ही म्हणते मायवाला मुळा घसून आणि धुवून देशील का? मग तो मुळा तिकडे चुलीत घाल. तो गैरसमज नाही बाबा. कुचित भावनाने बोलायचं नाही. माशी मिले साधी बाई आहे गजराबाई म्हणते मला. तू सभा माझ्यासारखाच आहे बाई. मी साधा तू साधीच. म्हणजे मी जाते साधी बोलायला आणि तुम्ही बोला ते माझ्याशी डबल मिनिंग ना. नाही येडी बिडी नाहीये. मला जे ते म्हणते येडे मग मी ती येड्यासारखं म्हणले येडी नाही. मला कळत समजा. बरोबर सांग काय येते उदाड आपण. हा घेईन मी उदाड, पण लांब उभे राहा ना जराशी. आता काय मुळा घाली त्या काय पार पार चालले बोकांडी. बरं मी काय तरी तू अंदाज किती वेळ? बर किती वावर किती मला सांगा तुम्ही? 15 पांडे. 15 पांडे ना. मग 6000 रुपये बिघा चालू. काय करायचं? काय करणार? उपसून द्यायचे आणि धुवून द्यायचे, घसून द्यायचे. हा 6000 रुपये बिघा. पण त्याच्यात आहे ना वहिनी चांगला जो मोठा आहे ना असा तोच काढायचा आणि त्याचाच कार्यक्रम करायचा. ते लहान ना ते काही घ्यायचं नाही. हा मग चला तुला वावर दाखवू देतो. चला बाई. गाजराबाई आपली बाग आहे ते. मी काय म्हणते आजपर्यंत मी गाजराचं काम केलं, रताळाचं काम केलं, पण मी मुळ्याचं काय काम करेल नाही बाई अजून. खरंच सांगते. त्याच्यामुळे तुम्ही म्हणते आता हे चाळून काढायचे मोठाले. मग आता हे मोठा कसा काय कळण, लहान कसं काय कळण? काय होतो त्याच्या खाली हात घालून पाहता बरोबर. आज हाताला असा बसला का तो कामी, आणि या असं आहे ना तो काय तो काय कामी नाही. म्हणजे जसं काय ये बाय हा बारीकच जा बाय.
जेव्हा असं मध्ये हात घातला ना हं, का खाली ना हं. जो असं दिसन ना तुझ्या हा, मापात असं लागलं हा, पाहिजे मग- खाली हात घातल्यावर. ना, तुला जसं लागेल ना तसं त्या मापात घ्यायचा या बाय आहे का बारीकच आहे ना हो. एवढा बसन तुला हा हा आरामशीर बसेल ना याच्यापेक्षा मोठा बसेल ना. याचं मोठं बसेल हा ना मग तुला कॅपॅसिटी द्या मग मी तेच म्हणते त्याच्यापेक्षा मोठा बसेल. हा मग त्या मापाचा बा जसं मा हातात बसेल हा. तसंच काढायचा बा. बाई उपासल्या एवढं लांब निघाला पाहिजे हा ना. आणि ते आखोडा नको नाही नाही मग आकडा आपल्यालाच माहिती तुला ना आहे ना, आपल्याला आबा, सवय नाही. एवढ्या जाडीचा आणि एवढ्या लांबी हा तेवढं लागलच. हा? हा त्या बाय प्रत्येकाला हात लावून पाहतो बघा हा मग हा 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 नाही बारीकच आहे बा. हा? बारीकच आहे. यास आहे बा माल मग हा वय ना तुझ्या त्याला हा मग काय आता हे चाळून चाळूनच काढायचे ना. येळून हा बरं सांग मग आता किती घेशील आता मी तुला मग मी सांगितलं तुम्हाला 6,000 रुपये बिघा चालू आखा नाही काढायचं सर लागलं हा जरी पण मग इराळून जरी काढायचं तर प्रत्येक गल्ली हिंडणच आहे ना. मग बऱ्या बाई बाई तुला सांगतो माझ्या मुळ्याला कुडाचं साल्टले काय लोक नाही नाही त्या बाय उपटलं का मस्त हळू 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 त्याच्या मुळ्या उपटायच्या हां आणि हळूहळू चोळून पाण्यामध्ये बुडू 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 आतमध्ये आतमध्ये घालू इसळून आज या पुसून साईडला ठेवा चालेल ना. हां हा कारण मला पुढे ऑर्डर त्या मापाची बरोबर चालेल मग काय बोला मला पटकन बोला. बाई बाई तुला मी 5,000 देतो हा 5,000 6,000 रुपये बिघा चालून तुमची कुठं 5,000 रुपये. या बाई तुला सांगतो माझ्या मुळे उद्या ठेवायचं अहो मी आहे ना. काढताय ना हा. एखादी बाई आली एखादा घेऊन गेली मुळा तर मग लगेच नुकसान होती. बरं एक काम कर तुला आहे ना वाकडा तिकडं संध्याकाळी घेऊन जा एखादा घाल ना डायरेक्ट बरोबर भाजी वाकडा तिकडे घे आणि डायरेक्ट संध्याकाळी घाल म्हणजे भाजी मध्ये हा 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 मग पाय आपल्या मुळ्याची चव हा खरी बात आहे बाई. तुम्हाला सीन जाऊ द्या से 5 मज मुळे गाजर खाली रताळ खाली पण शिरपात रावच्या मुळ्यासारखी चव चव नाही. हा तुला सांगतो जर तोंडाशी लावला तर जीभ आतमध्ये वडीन त्याला येऊन आका संपून जाय तरी तो मन आवरायचं नाही. हा खरी बात आहे बाई. मग नुसतं जीवच उडून पडला ना त्याच्यावर. लय देख ना लय डावळा शिपीस तुला सांगतो जर मुळा जर खाला ना सकाळच्या पारी ते ढवळच येतं. हा ना ढवळच येतं ढवळ तो पाना खालून बी किती वर येईल पा या बा ना खालून किती वर येईल या बा मग हे बा ओमासलाय तो ओमासलाय मग ओमासलाय पण बारीक आहे बा एवढाच आहे. आम्हाला थोडं मोठले पाहिजे ना असा पाहिजे ना. चालेल मी काय तुला जास्त सण ना त्या मापात उपट मी बरोबर उपटी ते तुम्ही टेन्शन नका घेऊ. हा. पण मग ठीक बोलून घ्या बाई मला म्हणजे लगेच कामाला सुरुवात साय राहून दे माय 5 राहून दे 5.5 मध्ये फायनल करून टाक. बरं चालेल. हा कपून लगेच बिल गा त्या कामाला चाले मी. हा नाही बा खाली बसू नको. नाही खाली शेंडे मोड लावण्यानं लावण्या नाही ना म्हणजे मुळा जायला काही वाटत नाही. हा ते खाली जर बसलं ना मग तो मुळ्याचं काय होतं बरोबर पाणी होतं. चल येऊ का मग. हा चाल हा करते मग मी. आता काय कोणची वाट पाहू नको. नाही तुला जसा लागणार तसा मुळा वापर जसा लागणार तसा मुळा वापर काहीच काळजी करू नको. चालेल येतो मग हा चालेल. काय बाई येडा माणूस आहे म्हणे बेगाभर 6,000 रुपये सांगितलं तर कुशाल तयार झालं आणि म्हणतो इराळून काढायचंय. एवढले तर मुळे आता याच्यामध्ये इराळून काढायचे म्हणल्यावर निघतील तरी किती एवढे असे निघतील फक्त. कारण एवढा पोषेल नाही ना तो एक अर्धा पोषेल या असा घेते इराळून उपटून. मग काय करू आता मरू ते पैसे ते भेटले टेन्शन नाही काय काम भेटलं.